अपॉइंट डेट असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं जे काही वैयक्तिक लॉग इनला देखील तुमची निवड झाली आहे किंवा नाही तर ती अशा पद्धतीने तुम्हाला तिथं दिसणार आहे। आता बघा बाकी उमेदवारांचे सध्या ईमेलच्या माध्यमातून जी काही इंटरव्ह्यू प्रक्रिया आहे ती जरी इथं 21 तारखेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया बघा करण्याच्या सूचना होत्या चालू महिन्याच्या 21 तारखेपर्यंत। नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2022च्या अनुषंगाने फेज 2 सध्या बघा सुरुवात झालेली आहे आणि त्या फेज 2चं आता अंतिम टप्प्यात सध्या बघा आलेलं आहे। आता प्रत्येक उमेदवार जे आहे ज्या उमेदवारांचं फेज 2 मध्ये या ठिकाणी इंटरव्ह्यू संदर्भात शिफारस झालेली होती आणि इंटरव्ह्यू त्या उमेदवारांनी दिलेली आहे। आता सध्या उमेदवारांचं जे लक्ष आहे तर आपलं जे काही इंटरव्ह्यू राऊंडमध्ये सिलेक्शन होतं आहे किंवा नाही, कारण बऱ्याचशा ठिकाणी जे काही 1:10 प्रमाणाप्रमाणे जे काही उमेदवार आहेत तर ते उमेदवार बोलवण्यात आले होते, परंतु त्या ठिकाणी 1:10च्या अनुषंगाने जे उमेदवार आहेत तर ते तिथं उपस्थित झाले नाही। काही ठिकाणी 4 उमेदवार, काही ठिकाणी 5 उमेदवार, काही ठिकाणी 1 उमेदवार देखील त्या ठिकाणी उपस्थित झालाय। तर अशा कंडिशनमध्ये त्यांची जी काही निवड असेल तर ती निवड नेमकी होणार आहे किंवा नाही तर त्या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या मिळणार आहे। तसंच बघा काही ज्या संस्था आहेत तर त्या संस्थांची जी इंटरव्ह्यू आहे तर ती इंटरव्ह्यू आता देखील सध्या बघा सुरू आहे आणि त्यांना जी काही इंटरव्ह्यू संदर्भात मेसेज, कॉल किंवा ईमेल देखील ज्या उमेदवारांची त्या ठिकाणी शिफारस झालेली आहे तर त्यांना येत आहे। तर ते संपूर्ण आपण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। हे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने नवीन चॅनल आहे तर ह्याला जास्तीत जास्त बघा सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी जी काही सूचना आली होती व्यवस्थापनासाठी आणि खास करून जे काही शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने ही मार्गदर्शक सूचना महत्त्वाची होती। ह्याच्यामध्ये व्यवस्थापन आणि जे निवडपात्र उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना इथं देण्यात आल्या होत्या। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण सूचना न बघता आपण जी काही निवडी संदर्भात बघा प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया नेमकी कधी ते कधी सध्या बघा होणार होती तर त्या अनुषंगाने इथं संपूर्ण माहिती देण्यात आली। आता ह्याच्यामध्ये जो इथं 8 नंबरचा बघा मुद्दा देण्यात आलाय की जे शिफारस पात्र उमेदवार आहे तर त्यांची प्रक्रिया आपल्याला ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील शिफारस पात्र उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्य जे आहे तर त्याचं नियोजन सर्व व्यवस्थापनांनी 26/6/25 ते 30/6/25 करून ठेवायचं होतं, बरोबर। त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी जी कार्यवाही आहे तर ती 1/7/2025 ते 21/7/2025 या कालावधीत करण्यात यावी अशा पद्धतीने स्पष्ट इथं सूचना देण्यात आली होती। तर आजच्या दिवसाला जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया ह्या ठिकाणी बहुतेक ज्या संस्थांच्या इंटरव्ह्यू होत्या तर त्यांच्या सध्या बघा संपलेल्या आहे, परंतु त्याच्यामध्ये काही ज्या संस्था आहेत तर त्यांचं जे काही रिशेड्यूल असेल तर ते रिशेड्यूल देखील झालेलं आहे। उमेदवारांचं तिथं उपस्थित नसल्यामुळे त्यांचं जे काही इतर कारणांमुळे पुन्हा इंटरव्ह्यू संदर्भात रिशेड्यूल देखील करण्यात आले। तसंच ज्या उमेदवारांचं अजूनही इंटरव्ह्यू झालेला नाही तर त्यांना पुन्हा इंटरव्ह्यूच्या सध्या मेल आणि जे काही प्रक्रिया संदर्भात त्या ठिकाणी प्रक्रिया संदर्भात बघा माहिती तिथं आलेली आहे। तसंच बघा हे संपूर्ण इंटरव्ह्यू झाल्यानंतर संबंधित ह्या ठिकाणी बघा पुढे जी काही गुणवत्ता यादी संदर्भात म्हणजे जे निवड झालेले आहे, आता इथे बघा मुलाखत, अध्यापन कौशल्याची पूर्ण कार्यवाही झाल्यानंतर उमेदवारांची जी काही निवड कार्यवाही आहे म्हणजे गुणवत्ता यादी आहे तर ती 25/7/2025 पर्यंत अंतिम करावी। म्हणजे या ठिकाणी आजच्या दिवसापर्यंत जवळपास जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया इथं जी काही पूर्ण करायची आहे 25/7/2025 पर्यंत। त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना वेतन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ ID पवित्र पोर्टल मार्फत तयार होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी उमेदवारांचा रुजू अहवाल पवित्र प्रणालीवर नोंद करणे आवश्यक असणार आहे। सदर संपूर्ण कार्यवाही दिनांक 14 ऑगस्ट 2025 पर्यंत या ठिकाणी करून घ्यायची आहे। म्हणजे संपूर्ण जी काही शालार ID असेल, तुमची नियुक्ती असेल तर ती 14 ऑगस्ट 2025 पर्यंत बघा ह्या ठिकाणी पूर्ण कार्यवाही सध्या करून घ्यायची आहे। तर ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया अशा पद्धतीने 14 ऑगस्ट पर्यंत तुम्ही जे असणार तर ते शाळेवरती रुजू असणार आहे ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या उमेदवारांचं। आता बाकी उमेदवारांचं बघा जे काही इंटरव्ह्यू प्रक्रिया संदर्भात शिफारस होऊनही त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं नाही तर त्यांना त्यासाठी देखील बघा ज्या उमेदवारांचं ज्या आस्थापनेमध्ये त्या ठिकाणी शिफारस झालेली आहे तर त्या अनुषंगाने सध्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्थांना आदेश देखील देण्यात आले की जी काही इंटरव्ह्यू प्रक्रिया असेल तर ती इंटरव्ह्यू प्रक्रियाच्या अनुषंगाने
लवकरात लवकर सध्या प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि त्या आधारावर बघा इथं विभागीय उपसंचालक कार्यालय पुणेच्या वतीने सध्या जिल्हा परिषद सोलापूर, त्यानंतर जिल्हा परिषद ह्या ठिकाणी अहिल्यानगर आणि जिल्हा परिषद पुणे ह्या ठिकाणी जे काही मुख्याध्यापक असेल तर त्यांना हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही सध्या मुलाखती संदर्भात अध्यापन कौशल्य असेल तर निवड प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अनुषंगाने इथं सूचना देण्यात आली आहे। कारण ह्याच्यामध्ये बरेचशा ज्या संस्था आहेत तर त्या संस्थांनी सध्या बघा अद्याप ही संबंधित जे काही संस्था आहे तर त्यांनी मुलाखतीसह जी काही प्रक्रिया करायची आहे तर ते नियोजन पोर्टलवर ह्या ठिकाणी नोंद केली नाही अशा पद्धतीने इथं सांगण्यात आलं आहे। तरी दिनांकापूर्वी या ठिकाणी बघा अंतिम दिनांकापूर्वी नियोजन करून पोर्टलवर त्याबाबत नोंद करावी अशा पद्धतीने सूचना देखील इथं देण्यात आली आहे। तसंच ज्या संस्थेची इंटरव्ह्यू पूर्ण झाली आहे तर त्यांची जी काही निवड झालेले उमेदवार आहे तर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात संबंधित जी काही नियुक्ती अधिकारी आहे तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना संपूर्ण जे काही कागदपत्र असेल तर ते घेऊन सध्या बघा उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना देखील इथं देण्यात आल्या आहे। आता ज्या उमेदवारांचं बघा सिलेक्शन होणार आहे तर त्या सिलेक्शन संदर्भात तुम्हाला तुमचं जे काही वैयक्तिक जी लॉग इन ID आहे तर त्याच्यावर देखील तुमचं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही ते दिसणार आहे। तर त्याच्यावरती बघा जो काही स्टेटस आहे तर तो स्टेटस देखील तुम्हाला दिसणार आहे। तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघा लॉग इन जर केलं तर त्याच्यामध्ये रिकमेंडेशन जे काही स्टेटस असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही संस्थेमध्ये बघा तुमचं रिकमेंडेशन झालं आहे किंवा नाही ते तुम्ही बघत होता तर त्या टॅबमध्येच या ठिकाणी तुमचं संपूर्ण रिमार्क आहे तर ते रिमार्क सध्या देण्यात आलं आहे। आता ह्याच्यामध्ये प्रेझेंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यूला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही हजर होता का तर त्या अनुषंगाने इथं जे काही स्टेटस तुम्हाला स्वतःला पाहायला मिळणार आहे तर इथं बघा यस म्हटलेलं आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस इंटरव्ह्यू स्टेटस हा जो आहे तर इथं काही उमेदवारांचं वेटिंगमध्ये दिसत आहे, काही उमेदवारांचं कोणत्याही प्रकारचं सध्या दिसत नाही। म्हणजे इथं जे काही वेटिंग लिस्ट संदर्भात इथं देण्यात आलं आहे म्हणजे इथं जे काही तुमची पूर्ण जी काही शिफारस असेल तर ती शिफारस किंवा निवड प्रक्रियेसंदर्भात जी कार्यवाही असेल तर ती अजून देखील पूर्ण झालेली नाही। म्हणजे इथं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून सध्या तुमचं परत ह्या ठिकाणी होणार आहे आणि हे जे डॉक्युमेंट असेल तर हे कोण घेऊन जाणार तर संस्थेचे जे काही मुख्याध्यापक असेल किंवा त्यांनी नेमून दिलेले संबंधित जे काही कर्मचारी असेल तर ते संपूर्ण निवड झालेल्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि त्यानंतर तुमची जी काही फायनल निवड झाली आहे किंवा नाही तर ते तुम्हाला इथं सध्या जे काही स्टेटस असेल तर तो स्टेटस इथं बदलणार। त्यानंतर तुम्हाला इथं जे काही अपॉइंटमेंट नंबर मिळणार आहे म्हणजे जे काही ऑर्डर असेल तर त्या ऑर्डरचा नंबर मिळेल बरोबर। त्यानंतर अपॉइंट डेट असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं जे काही वैयक्तिक लॉग इनला देखील तुमची निवड झाली आहे किंवा नाही तर ती अशा पद्धतीने तुम्हाला तिथं दिसणार आहे। आता बघा बाकी उमेदवारांचे सध्या ईमेलच्या माध्यमातून जी काही इंटरव्ह्यू प्रक्रिया आहे ती जरी इथं 21 तारखेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया बघा करण्याच्या सूचना होत्या चालू महिन्याच्या 21 तारखेपर्यंत, परंतु अजून देखील काही संस्थांच्या सांगितल्याप्रमाणे लेटरमध्ये जे काही इंटरव्ह्यू आहे तर त्या इंटरव्ह्यू अजून देखील सध्या बघा इथं झालेल्या नाही। तर त्या अनुषंगाने हे पत्र सध्या लेटेस्ट पत्र आताच्या इथं संस्थेंना देण्यात आले की जे काही इंटरव्ह्यू प्रक्रिया आहे तर ती इंटरव्ह्यू प्रक्रिया लवकरात लवकर सध्या नियोजन करून पूर्ण करून घ्यावे असं देखील इथं सूचना देण्यात आली आणि त्या अनुषंगाने आताच्या घडीला ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्थेच्या माध्यमातून सध्या बघा जे काही इंटरव्ह्यू संदर्भात कॉल लेटर देखील इथं येत आहे। तर आता हे जे ईमेल आलेला आहे तर हा ईमेल बघा प्रति जे काही सध्या शिफारस झालेले उमेदवार आहे त्यांना आलेलं आहे की इथं काय म्हटलेलं आहे की महाशय आपली शिक्षण सेवक पदासाठी मुलाखत सोमवार दिनांक 28/7/2025 रोजी सकाळी 10 वाजता होईल। आपण मूळ कागदपत्र आणि 2 पासपोर्ट साईज फोटो 2 झेरॉक्स प्रतीसह उपस्थित राहावे कळावे अशा पद्धतीने ईमेल आहे। तर तो ईमेल आला। आता हा कोणत्या संस्थेचा आहे तर इथं बघा जी काही संस्था आहे शिक्षण प्रसारक मंडळ नगरसूल तालुका येवला जिल्हा नाशिक बरोबर इथं इंटरव्ह्यूचं स्थळ देखील देण्यात आलं आहे। तर अशा पद्धतीने जे काही इंटरव्ह्यू प्रक्रिया आहे तर ती इंटरव्ह्यू प्रक्रिया अजून देखील सध्या बघा चालू आहे कारण इथे 28 तारखेला इंटरव्ह्यू जी आहे तर ती सध्या बघा इथं ठेवण्यात आली। म्हणजे अशा बऱ्याचशा संस्था आहे का त्यांची प्रक्रिया अजून देखील
सुरूच आहे, बरोबर. तर ज्या ज्या उमेदवारांचं अजून देखील सध्या इथं कोणत्याही प्रकारचं इंटरव्ह्यू झाला नसेल तर त्यांचं स्वतः तुम्ही संस्थेशी संपर्क करा, जेणेकरून तुमचं इंटरव्ह्यू प्रक्रिया असेल तर ती त्या ठिकाणी होऊ शकते. आणि त्या अनुषंगाने इथं जे पत्र आहे तर हे पत्र देखील इश्यू करण्यात आलं आहे. तर लवकरात लवकर जी काही प्रक्रिया होऊन 14 ऑगस्टपर्यंत तुम्हाला जी काही संपूर्ण प्रक्रिया होऊन जी नियुक्ती आहे तर ती नियुक्ती तुमची शाळेवर झालेली असणार आहे. तर प्रत्येक उमेदवार जे जे सध्या इंटरव्ह्यू देऊन आले तर त्यांनी आपलं संबंधित जे काही पवित्र पोर्टलवर अकाउंट आहे त्या अकाउंटवरती तुमची जी काही स्टेटस असेल तर तो स्टेटस सध्या बघा तिथं निवडी प्रक्रियेचा चेक करू शकता, जी तुमची निवड प्रक्रिया झाली आहे किंवा नाही. कारण तुम्हाला त्या पद्धतीने सध्या ती माहिती तिथं मिळू शकते. तर ही एक महत्त्वाची जी काही निवड प्रक्रियेसंदर्भात जी अपडेट आहे तर ती अपडेट तुम्हाला इथं सध्या आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आले. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या, जेणेकरून तुमची निवड झाली आहे किंवा नाही तर इथं संपूर्ण तुमचं जे काही अपॉइंटमेंट नंबर असेल, ऑर्डर नंबर, तर इथं संपूर्ण तुम्हाला दिसेल. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अपडेट होती. तुमच्या काही कमेंट असतील तर त्या कमेंट देखील तुम्ही नक्की करा. आपल्या हे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने नवीन चॅनल आहे तर ह्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, इतरांपर्यंत देखील पोचवा. जे काही नवीन शिक्षक बांधव आहेत, नवीन जे काही सध्या आताची काही टेट परीक्षा दिलेली त्यांना मार्गदर्शनासंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी चॅनल असणार आहे. कारण त्यांना जी काही पुढील प्रक्रिया आहे शिक्षक भरतीची, पवित्र पोर्टलवर कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन होतं, त्यानंतर पुढच्या ज्या काही बऱ्याचशा प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने, त्यानंतर ज्या काही महत्त्वाचे GR असेल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तर त्या धर्तीवर तुम्हाला जी काही संपूर्ण माहिती असेल तर ती माहिती आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. तसंच तुमचे काही डाऊट असेल, तुमचे काही प्रश्न असेल तर ते नक्की तुम्ही ह्या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये विचारा. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे जे काही GR असेल शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने किंवा शिक्षक भरतीशी रिलेटेड तुम्हाला जे काही डॉक्युमेंट हवं असेल तर तेथे तुम्हाला प्राप्त होईल. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.